ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण या महाशिवरात्रीसाठी अशा पद्धतीचे कुरकुरीत असे चिप्स बनवणार आहोत। तुम्ही जर साबुदाणा खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे चिप्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। अगदी कुठेही हे वाळवण्याची गरज नाही। 5 ते 10 मिनिटांमध्ये हे चिप्स बनवून तयार होतात। चला तर रेसिपीला सुरुवात। मी इथे 2 आलू घेतलेले आहे। हे कच्चे आलू आहे। सगळ्यात अगोदर आपण याची साल काढून घेणार आहोत। आता अशा प्रकारे आपण दोन्ही आलूची पूर्ण साल काढून घेणार आहोत। आता आपले दोन्ही आलूची साल काढून झालेली आहे। आता आम्ही इथं बटाट्याची किसणी घेतलेली आहे। याने आपण याचे वेफर्स करून घेणार आहोत, चिप्स। अशा पद्धतीचे आपण आता आपले पूर्ण चिप्स करून घेणार आहोत। इथे मी एका बाउल मध्ये पाणी घेतलेलं आहे। आपले किसलेले चिप्स हे आपण आता या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। हे आपण आता धुवून घेणार आहोत। आपले चिप्स पूर्ण धुवून घेणार आहोत। आपले चिप्स धुवून झालेले आहे। मी आता याला चाळणीमध्ये गाळून घेते, याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल म्हणून। मी इथं आपले पूर्ण चिप्स निथळून घेतलेले आहे। खाली मी स्वच्छ कॉटनचा कपडा टाकलेला आहे। याच्यावरती आपण आपले पूर्ण चिप्स 5 मिनिटांसाठी सुकून घेणार आहोत। आपल्या चिप्सला 5 मिनिटं झालेली आहेत सुकून। याच्यावरती अजिबात पाणी नाही। आता हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। पूर्ण चिप्स आपण याच्यामध्ये आता काढून घेणार आहोत। आपल्याला चिप्स मध्ये टाकण्यासाठी मिठाचं पाणी बनवायचं आहे। मी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढं मीठ घेते, थोडंसं पाणी घेते। आता हे मिक्स करून घेणार आहोत। मीठ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे। आपल्या इथं पाणी मीठ विरघळलेलं आहे पूर्ण। आता आपण चिप्स तळायला सुरुवात करू। तळण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण आपले चिप्स टाकणार आहोत। जेवढे बसेल तेवढे टाकायचे। गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे। या शिवरात्रीला तुम्ही नक्की बनवा। छान आपल्याला तळून घ्यायचे आहे, कलर बदलेपर्यंत। मार्केटच्या चिप्सपेक्षा आपण घरी बनवलेले चिप्स अतिशय टेस्टी असतात आणि तेही घरच्या साहित्यामध्ये आणि खूप छान लागतात। हे बघा, चिप्स आपले तळलेला आहे कुरकुरीत। तेलाला साईडला बुडबुडे येत नाहीये, म्हणजे चिप्स आपला छान तळलेला आहे। याच्यामध्ये आपण आपलं मिठाचं पाणी टाकून घेणार आहोत, अर्धा चमचा एवढं। हलवून घ्यायचं आहे। बस आपले तयार झालेले आहे चिप्स। आता हे काढून घेणार आहोत आपण साईडला। थोडंसं तेल निथळून घ्यायचं आहे। आपली दुसरी बॅच सुद्धा तळून तयार झालेली आहे। आता अशाच प्रकारे आपण आपले पूर्ण चिप्स तळून घेणार आहोत। इथं पूर्ण चिप्स तळून झालेले आहे। याच्यावरती आपण आता थोडंसं लाल तिखट घरगुतीचं स्प्रिंकलर करणार आहोत। मी उपवासासाठी बनवलेले आहे म्हणून मी याच्यावरती घरगुतीचं लाल तिखट टाकते। तुम्ही जर उपवासासाठी बनवत नसाल तर याच्यावरती प्यारी प्यारी मसाला टाकून याला मिक्स करून घ्यायचा आहे। याला मिक्स करते मी। चला तर आपले महाशिवरात्री स्पेशल मस्त असे कुरकुरीत घरगुतीचे चिप्स तयार झालेले आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ताईस किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।